अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी बोलत असताना आज आपल्याला या अनुसूचित 10 बद्दल आपण जर या ठिकाणी बोलायला गेलो तर परिषद घटनेचा 3 मध्ये 2003 मध्ये 91 राज्यघटना दुरुस्तीचे 10व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून राजकीय पक्षातून 1/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांना सूट देण्यात आली. तो परिच्छेद 4 नुसार कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 अनुसूचीतील 6व्या परिच्छेदातील तरतुदीनुसार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा किंवा त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा सर्वाग्र अध्यक्षाचा निर्णय अंतिम असतो आणि 7व्या परिच्छेदात म्हटले आहे की न्यायालय त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. पण 1991 साली सर्वोच्च न्यायालयाने 10व्या अनुसूचीला अवैध ठरवत 7वा परिच्छेद घटनाबाह्य आहे असे म्हटले आहे. तो न्यायालयात सभागृह अध्यक्षांच्या निर्णयाचा दाद मागता येते आणि न्यायालयात तो निर्णय बदलूही शकतो. अध्यक्ष महोदय, सन 2003 मध्ये संसदेला 91 घटना दुरुस्ती करावी लागली व त्यामध्ये केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक पक्षाचे घटनाबाह्य करण्यात आलं. हे देखील या ठिकाणी आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या घटनेवरती चर्चा करत असताना सर्वोच्च न्यायालयातील वरून नमूद विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपत्याबाबत केलेल्या 2.5 वर्षात कोणताही निर्णय या ठिकाणी दिला नाही आणि प्रलंबित निर्णय ठेवला असे कधी होत नाही. परंतु या देशामध्ये होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. 16 आमदारांना अपत्य केले असते तर आज राज्यात चित्र बदलले असते. खऱ्या अर्थाने संविधानाने पालन होऊन देखील महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला नाही याचा देखील उल्लेख या ठिकाणी होणं महत्वाचं.